बंधूंनो नमस्कार. आजपर्यंत अनेकदा अनेक उदाहरणं देऊन मी किंवा आम्ही अनेक हिंदुत्ववाद्यांनी असं पुन्हा पुन्हा सांगितलंय की सरकार कुठल्याही पक्षाचं असलं तरी व्यवस्था हिंदू विरोधी आहे. त्याचं अजून एक उदाहरण आज सांगण्यासाठी हा व्हिडिओ करतोय. एक साधारण वर्षभरापूर्वी विशाळगडावर दंगल झाली होती. त्या दंगलीमध्ये काही हिंदुत्वनिष्ठांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये कोल्हापूरचे एक हिंदुत्वनिष्ठ रवींद्र पडवळकर असं काहीतरी नाव आहे त्यांचं, त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण सरप्राइझिंगली गणेशोत्सवाच्या तोंडावर त्यांना अटक करण्यात आली. म्हणजे एक वर्षभरापूर्वी त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय, त्यांना अटक केली नाही आणि गणेशोत्सव तोंडावर आल्यावर त्यांना अटक होते. आता याच संदर्भाने किंवा या पार्श्वभूमीवर मला एक प्रसंग आठवतो. 11 ऑगस्ट 2012 या दिवशी मुंबईच्या आझाद मैदानात रझा अकादमीच्या हरामखोर डुकरांनी एक दंगा केला होता. यावर एक वेगळा व्हिडिओ माझा आहेच, तो बघा हवं तर. पण त्यावेळच्या बातम्या गुगलवर सर्च करून बघा, तेव्हा अशी चर्चा चालू होती तत्कालीन सरकारची की ईद तोंडावर आहे, त्यामुळे ईद झाल्याशिवाय त्यांना आम्ही अटक करणार नाही, अशा चर्चा सरकारच्या आहेत, अशा बातम्या आलेल्या आहेत. तेव्हा म्हणजे आझाद मैदानात मुंबई वेठीला धरून, पत्रकारांना मारहाण करून, महिला पोलिसांचा विनयभंग करून ज्यांनी दहशत माजवली, त्यांच्यासाठी सरकारचा नियम काय तर त्यांची ईद तोंडावर आहे ना, म्हणून आम्ही त्यांना अटक करणार नाही. किंवा ज्यांना अटक झाली त्यांना 1 महिन्याच्या जामीन पण झालेत. पण एका हिंदुत्वनिष्ठावर गुन्हा दाखल आहे, वर्षभर त्याला अटक होत नाही आणि आमच्या हिंदूंच्या गणेशोत्सवाच्या तोंडावर त्याला अटक होते. काय याचा अर्थ? कुठल्या तरी मुसलमानाला ईदच्या तोंडावर, म्हणजे ह्या रवींद्र पडवळ यांच्या जागी कोणी नुरुद्दीन फखरुद्दीन असता आणि कुठेतरी दंगल केल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे आणि ईदच्या 4 दिवस आधी त्याला अटक झाली, असं आहे का उदाहरण आपल्याकडे? नाही. कारण धर्मनिरपेक्षता म्हणतात ना जी काही आपल्याकडे, ती हीच. हिंदुत्ववादी आहे ना, त्याच्या सणाच्या उत्सवाच्या तोंडावर अटक करा. मुसलमान आहे ना, चाटा. थांबतो. धन्यवाद.